राज्यात आज दिनांक 9 मार्च 2025 रोजी सोयाबीनला काय बाजारभाव गेला ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। सर्वांना या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपण शेअर करा व्हिडिओ गावाकडच्या ग्रुपवर। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यात जर बघितलं तर जे आज सोयाबीनला बाजारभावात काय मोठी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत नाही। बाजारभाव जैसे तैसे पाहायला मिळत आहे। लातूर या बाजार समितीत जर बघितलं तर जे आहे मागच्या आठवड्यामध्ये सोयाबीनला सरासरी 4100 रुपये बाजारभाव होता। स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमीत कमी 3950 तर जास्तीत जास्त 4350 रुपये मार्केट आहे। नंतर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर जे स्थानिक व्यापाऱ्यांकडे सरासरी 4100 तर जास्तीत जास्त 4300 रुपये बाजारभाव सोयाबीनला आहे। यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बघितलं तर जे आहे त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन जरी कमी असलं तरी त्या ठिकाणी थोडंफार उत्पादन होतंय। त्या ठिकाणी बाजारभाव जे आहे सरासरी 4100 रुपये गेलेला आहे। यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आणि लासलगावमध्ये बघितलं तर जे आहे सरासरी 3700 तर जास्तीत जास्त 4300 रुपये बाजारभाव लासलगावमध्ये आहे। नाशिकमध्ये सुद्धा हीच रेंज आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, वाशिम या भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला कमीत कमी 3700 तर जास्तीत जास्त 4300 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यानंतर बीड आणि धाराशिवमध्ये बघितलं तर सरासरी जे आहे 4100 रुपये तर जास्तीत जास्त 4300 रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यानंतर पुण्यामध्ये बघितलं तर सरासरी 3900 जास्तीत जास्त 4200 रुपये। यानंतर सोलापूरमध्ये कमीत कमी 3950 तर जास्तीत जास्त 4350 रुपये बाजारभाव या ठिकाणी सोलापूरमध्ये गेलेला आहे। हे होते बाजारभाव आजचे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।